सांगितलं, आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. आता तिथे येणं जाणं नाही म्हणे, परत नाही यायचं. त्यावेळेला जिजाबाईनं सांगितलं, तुम्ही जर परत येणार नसाल तर घरी म्हैस व्यायला आलेली, मी काही येत नाही, तुम्ही तुमचंच कुठं जायचं तर जा. मग मला वाटतं त्या काळातली जिजाबाई जर म्हणत असेल तुम्ही कुठं जायचं तिथं जा, मी काही येत नाही, त्या काळातल्या तुकोबारायांनी निर्णय घेतला नसता तर त्यांना सुद्धा मला वाटतं वैकुंठाला जाणं झालं. आपण सुद्धा आपल्या जिजाबाई काही जरी म्हणल्या तरी आपण आपला निर्णय घ्यायचा. मग जगाच्या कल्याणा का स्वतःच्या कल्याण ते ज्ञान पैगा बरवे. आपल्याला आपलं हित करता आलं. आता थोडं पुढं सांगतो ऐका, कदाचित हे पारमार्थिक दृष्टीनं तर्क विरुद्ध दिसल. माणसानं स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी परमार्थ शिकून घ्यायचा का इहलोकात चांगलं राहण्यासाठी परमार्थ शिकून घ्यायचा? बस एवढं केलं तरी बाद झालं. इहलोकात आताचं जीवन जर सुखी जगता आलं ना, नका महाराज मेल्यानंतर स्वर्गाची अपेक्षाही करू नका आणि मेल्यानंतर नरकाची अपेक्षा करू नका. कारण मी नेहमी सांगत असतो की स्वर्ग शब्दाचा अर्थ वाईट का चांगलं आपण पाहिला नाही, पण स्वर्ग म्हणजे काय? चांगलं. नरक म्हणजे काय? वाईट. मग आपण मेल्यानंतर कुठं जाणार आहे सांगता येईल का आपल्याला? कोण म्हणतं सांगता येत? बस दिवसभर तुम्ही चांगलं काम करा, कुठं जाता? मग जाता येतं का नाही? माहीत होतं का नाही? म्हणजे आजही आम्हाला कळतं आपण कुठं जाणार आहोत. काही नका नका तेजू रांडा पोरे. तुम्ही बारकाईनं संत चरित्राचं चिंतन करा. माझं तर स्पष्ट मत आहे की संतांनी आपल्याला परमार्थ करण्यासाठी संत वाङ्मय निर्माण केलं का संसार करण्यासाठी संत वाङ्मय निर्माण केलं? संसारात राहूनही उत्तर कमीच पडले आपल्याला. माझं मत आहे बरं का, कदाचित कोणाचा आक्षेप असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण माझं तरी मत आहे की संतांनी वाङ्मय निर्माण केलं ते केवळ आणि केवळ तुम्हाला संसार कळण्यासाठी. का? तुम्ही म्हणाल परमार्थ कळण्यासाठी का नाही? अरे बाबा, तुकोबारायांचे शब्द, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले. मग आपलं कुठं आहे? आपलं तर झालं कार्तिकी संपली की पुन्हा त्याच्याकडे पाहत नाहीत आपण. आणि ते तर म्हणतात दिनरजनी हाची धंदा. असं त्यांनी कितीतरी जन्मात केलं मग त्यांना ती पदवी मिळाली. मग आपण कशाला? ज्ञानोबाराय ग्रंथ लिहिताना म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. म्हणून माझं एक मत आहे, कदाचित कोणी हे मत मांडलं की आम्हाला संत वाङ्मय परमार्थ करण्यासाठीच निर्माण झाले तर मत चुकीचं नाही. पण नीट आकलन जर आपण केलं तर दोन्ही सगळ्या संतांचं चिंतन बघा. मला ज्ञानोबारांनी हरिपाठाला आरंभ करताना काय सांगितलं? नसोनी संसारी. असोनी म्हणले का? मला वाटलं नसोनी म्हणलं. म्हणजेच बारकाईनं जर याचं आकलन केलं तर त्यांनी एक नाथांचं गोड प्रमाण म्हणलं. नाथांनी तर अक्षरशः प्रहार केले. नाथ म्हणतात संसार म्हणते माईक ते जाणावे केवळ मूर्ख. संसारा वेगळे सुख नाही देख जीवाशी. त्याच्या पुढे जाऊन सांगू का? परमार्थाला संसार हा पूरक आहे महाराज. जरी झाला संन्यासी. आता हे आमचे उघडे बाबा आहेत, यांनी ठरवलं असतं की सगळे माणसं माझ्यासारखेच काय राहिले पाहिजेत. कोणी जायचं कोणाकडे जेवायला? महाराज आपल्यानेच माणसं, जसं शिकार नाही मिळाली की हिंस्र प्राणी एकमेकावर पडतात, तशी माणसं माणसावर पडली असती
म्हणून माझं तरी मत आहे की परमार्थाला पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे ना तो संसारातूनच जातो. तो जो रस्ता आहे ना तो याच्यातूनच जातो. फक्त करायचं काय सांगू का तुम्हाला, गाडीत बसल्यानंतर ऐका नीट थोडं, गाडीत प्रवासाला बसलं की उतरायचं का काही वेळानं उतरायचं, म्हणजेच काही वेळानं. एवढं आपण एक दृष्टांताचं, स्टेशन बरोबर आहे आपलं, मी दृष्टांत द्यायला लागलो. काही वेळानं काय करायचं, उतरायचं. तसं मला वाटतं एक 50-60 वर्ष झाल्यावर उतरा ना. तुम्हाला ह्या कवर बसता या गाडीत आता, माणसं उतरच नव्हत महाराज असून. घरच्या पोरांना सुद्धा वाटतं की यांनी आता इथं जास्त डोकं लावायला नाही पाहिजे, पण आम्ही काही गाड्या सोडायला तयार नाही. मी तुम्हाला नाही कुठं म्हणलो. बघा नाना, यांना यायचं होतं बरं कंडाऱ्यामध्ये पर्यंत, पण वाटोळं होतं हे अजूनही कळत आहे त्यांना. म्हणजे ही जी स्थिती आहे, आता जाऊ दे, आपलं विषय घेतला तर विषयांतर होईल. मला फक्त ज्ञानोबारायचं ह्या ओवीकडे यायचं आहे की ते ज्ञान पैगा बरवे. बरव ज्ञान म्हणजे काय महाराज, शास्त्राध्ययन केलं त्यालाही बरव ज्ञान म्हणता येईल, फार मोठे विद्वान बनला त्यालाही बरव ज्ञान म्हणता येईल. पण आपल्या दृष्टीनं बरव ज्ञान कोणतं, आपल्या दृष्टीनं बरव ज्ञान कोणतं, कारण आपण त्याच्या योग्यतेचे नाहीत महाराज. एका श्रीमंत माणसाला एक त्याच्या अंगठीमध्ये अमूल्य किमतीचा काय हिरा आहे, आणि सहज एका सामान्य शेतकऱ्याला त्यानं दाखवलं आणि विचारलं केवढ्याचा असला. आता त्यानं त्याच्या श्रीमंतीचा अंदाज लावून सांगितलं आणि त्यानं 10,000 तरी असेल. आता मला सांगा, त्याचं हे ज्ञान आहे का ज्ञान नाही? याला अज्ञान मानवतो तो 10,000 म्हणतोय ना. हे ज्ञान आहे पण बरोबर ज्ञान नाही. ज्ञान आहे त्या, पण काय नाही, बरोबर ज्ञान नाही. बरं, मग त्यानं काय केलं, का श्रीमंताला दाखवून, थोडा दृष्टांत वाढू आपण. श्रीमंताला दाखवून पाहिलं, बरं त्या श्रीमंतानं सांगितलं 1,00,000 रुपये येतील याचे. आता त्यानं जर 10,000 किंमत केली असेल आणि श्रीमंतानं काय केली 1,00,000, मग आता बरोबर झालं की नाही? नाही झालं महाराज. ज्या वेळेला एखाद्या सोनाराकडे दाखवलं त्यानं त्याची 5,00,000 किंमत सांगितली, आता झाली की नाही? नाही झाली अजूनही. रत्न पारख्याकडं नेलं आणि मग त्यानं सांगितलं याचे 15,00,000 रुपये येतं. ते ज्ञान पैगा. ह्या बाकीच्याचं जर आपण चिंतन केलं तर सामान्य माणसालाही ज्ञानच होतं, पण बरोबर ज्ञान नव्हतं, ज्याला यथार्थ शास्त्रीय भाषेमध्ये वर्णन केलं गेलं. तसं आपल्याला त्याचं ज्या वेळेला यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला ते ज्ञान त्या पद्धतीने येतं. एक हरिपाठातला सगळ्यांच्या पाठ असणारा शब्द आहे महाराज. ज्ञानोबरायचं वचन आहे, हरिबुद्धी जपे. याचा अर्थ काय लावायचा सांगा ना. हरिपाठ सगळ्याच्याच पाठ आहे ना. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. नाही ना, मग हे तर त्यातलं यथार्थ ज्ञान नाही ना. म्हणून ज्ञानोबरायची भाषा जितकी गुही आहे महाराज. हरिबुद्धी जपे, जप करणारे बरेच ज्ञानोबराय म्हणतात, पण ज्याचा जप करतो बुद्धीत तो नाही, तो नर दुर्लभ. माणसं खूपच जप करणारी, पण हरिबुद्धी जपे, हरीला बुद्धीत ठेवून त्याचा जप करणारा तो नर दुर्लभ. हे ज्ञानाची यथार्थता आहे. म्हणून अशा पद्धतीनं ज्या वेळेला तेच ज्ञान असतं, पण एक चांगल्या पद्धतीनं किंवा ज्याला आपण बरोबर अशा प्रकारचं ज्ञान म्हणू, ते ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला जरी मनी आथी आणावे, ज्ञानोबराय सांगतात मनी आथी आणावे. याचा अर्थ एक सांगतो आणि बाकीचं चिंतन उद्या घेऊ. तुम्हाला जर अशा पद्धतीचं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असेल तर काय करावं लागेल?
तरी तरी शब्द तुम्हाला शोधायला लावतो किंवा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मार्ग दाखव. संताया भजावे. तुम्ही काय करा, संताला भजा. कारण कोर्टामध्ये आपल्याला बोलता येतं का वकिलाला बोलता येतं? नियमानं आपल्याला सुद्धा बोलता येतं, पण आपल्याकडं ते बोलण्यासाठी परिपूर्ण आपण नसल्यामुळं आपण कुणाची काय घेतो? वकिलाची. तरी संताया भजावे. म्हणून जर आपण ते भजलो तर त्याच्यातून आपल्याला त्या साध्यापर्यंत जाता येईल. त्याचं यथामती चिंतन आपण उद्या पुन्हा वारीच्या वाटानं करण्याचा प्रयत्न करू. सगळे थकलेले आहेत. वाटचालीची ही थोडीशी सेवा आहे.